बोलले आजच्या या कार्यक्रमामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, नेमकं काय अडथळे आजच्या कार्यक्रमात आणतात असं वाटतं? नाही, अनेक प्रकारे ज्याच्या हातात सत्ता आहे आणि जे आम्हाला घाबरतात, अजूनही शिवसेनेची दहशत आहे, भीती आहे. आज सुद्धा मला सांगितलं की दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये, दर्ग्यांवरती बुलडोझर फिरवणार. आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोझर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोझर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, आमची तयारी आहे. तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ही कारवाई नंतर करू शकत होते, 100% कारवाई नंतर करू शकत होते ना, पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत. आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही, आणि तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय. त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही. शिबिर जोरात, जे ग्रामीण भागातून तिथे आता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला, इथे आपलं शिबिर आहे. मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले, अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. दर्गेवरती तुम्ही बुलडोझर टाका, मशिदीवर टाका, अजून काही करा, आमचे लोक विचलित होणार नाहीत. दर्ग्याच्या कारवाई संबंधी ज्या वेळेला त्यावरती 15 दिवसाची नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि ती नोटीस आहे ची मुदत रात्री संपलेत आणि त्यामुळे ही कारवाई सुरू असं सांगितलं. 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढला, हे माहिती आहे का तुम्हाला? 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे. मी तुम्हाला ते सांगतोय, हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार. हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग घेऊन यांचे लोक बसलेले असतात. साहेब, याच दरम्यान ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते, जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता, पोलिसांवर दगडफेक झाली, अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे. एकूणच ही सगळी कारवाई जी आहे ती रात्रीच्या वेळेपासून सुरू करण्यात आली आणि मोठा गदारोळ त्यावेळेला झाला. अनेक पोलीस देखील जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे दंगली घडणं. याला आम्ही बघा, जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर. या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आहे आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो आहे. तो हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा होतो आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा, उद्ध्वस्त करायचा, हां, लोकांमध्ये भीती निर्माण करायची. उद्याही करू शकला असतात तुम्ही, आजची मध्यरात्र सुद्धा तुम्हाला त्यासाठी करता आली असती ना, पण शिबिराला गालबोट लावायचं, बाकी काय नाही. तिकडे याच इकडे शिबिर होत आहे, तिकडे आज दादा भुसेंनी अचानक महापालिकेत बैठक लावली होती, हे सगळं घाबरले, भीती घाबरलेले, हे सगळे घाबरून पळून गेलेले लोक आहेत, डरपोक लोक आहेत. त्याच्यामुळे ते अशा कारवाया करणार असते. त्यांना हे पाहवत नाही की एवढे आम्ही तोडफोड करून, इतकी माणसं फोडून विकत घेऊन सुद्धा हजारोच्या संख्येने हे शिवसैनिक जमतात कसे आणि यांचे अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम पक्षाचे होतात कसे, या चिंतेने ते अस्वस्थ आहे. तर काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते, त्यांच्यासोबत आमरसपुरी खायला गेले होते. काकी आहे ना तो, काल आमरसपुरीचा बेत होता. विचारा, मी नसेल म्हणजे मी खोटं बोलत नाही. काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांच्या ते असे बाहेर उपवास करतात असे एकनाथ शिंदे. पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती. झाल्यावर ते आपण बोलू. देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर आहे. अमित शहा महाराष्ट्रात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्याच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती. बघा, अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहेत. त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे. आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो, उद्धव साहेबांना, आज येणार आमचे पक्षप्रमुख. तसे अमित शहा हे महाराष्ट्रात एकूण 3 पक्ष चालवतात.
3 पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ. भारतीय जनता पक्ष, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानंतर हा एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, त्या 3 पक्षाचे प्रमुख आहेत. हा फार मोठा विक्रम आहे की 3 पक्षांचा प्रमुख, आणि अधूनमधून तर आमदार साठवलेंचा पक्षही चालवतात. हां, त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं.